आप्पा हा. त्याला बोलवाय कशाला कशाला बोलवलंय? बोलवलंय? मका राहणार कशाला बोलवलंय? मला मका घ्यायचा आहे हो. बरं ठीक आहे. कशाला? बरं तुम्ही दोघं एक काम करा. काय? मला 1.5 लाख रुपये द्या. देऊया की आपण. कशासाठी? मला जर्शा घ्यायच्या आहेत. एका ठोक्यात पाडीन. भिकारी झालो का आम्ही जर्शा घेऊन? काय? 2 लाखाची जर्सी 30,000 रुपये मिळते. वैरण कमी पडली का बॅ करून ओरडतय. लय त्रास. फायद्याचा धंदा कर. एकच दिशी गाई पाळ. तुला किंमत आहे. 4 जर्शा पाळ्या बॅ करून ओरडतय. वैरण कमी पडत्या. झाला सापळा. 2 लाखाची गाई 30,000 घेणार त्यांना. बरोबर आहे बरोबर. आणि ह्यो जरशा करायला लागलाय का शेतकरी? तू शेतकरी आहे ना? होय. डोकं चालू जरा ज्याच्यात फायदा आहे तिकडं. दिशी गाई दूध 80 रुपये लिटर नाही. आयुर्वेदिक आहे. घरीच पी इकू नको आणि कामाला जाजरीन. घेऊ का नाही? तू लागा 500 रुपये रोज कामाला येतील तुला. तू जर शेणाला लागून दुसरा धंदा तर करू का? दुसरा धंदा कर. भंगार गोळा करू का? 1 नंबर धंदा लगावलंय आयला आपल्याला. तू आता ते म्हणू नको ते भंगारवाला धंदा हे काय राहील नाही. जात बीत धंदा बिंदा काय राहिला कुठला पण फायदा आहे. शेतकऱ्यांनी डोकं चालवलं पाहिजे. आता काय तर धंदा करून सकाळ पार पाठ शान काढून तुला किंमत नाही. नाही कर ना जरा विचार. भंगारचा धंदा करू. भंगारचा कर. वाटलं काय एखादं पडलं तर ती फुकाट गावतो. एक्स्ट्रा धंदा त्यात तर फायदा आहे का? लय आजारी पडत नाही. त्यात ह्यात तुला झालं काय बाबा. काट्या घालून उतरायला लागते त्याला का किंमत नाही. वास उठतोय पुरे आगाचा. बरं झालं राव माझं डोळं उघडलं तुम्ही. दुसरा धंदा कर. आम्ही तुला पैसे देतो. पैशाचं काय नाही रे. हा. तुला ते दर्शनाला पैसे दिले आम्हाला माघारी मिळणार नाही. नाही होय, तेवढं होईल.